नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर दर वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करते मी. तर कोण कोण अन्नपूर्णा मातेची स्थापना करतात हे मला नक्की सांगा कमेंट करून. तर इथे हळदीचं लेपन करून घेतलं होतं आणि त्यावर मी छान अशी गोपद्ममची रांगोळी काढून घेतली. अन्नपूर्णा मातेची स्थापना केली आणि मातेसमोरनं 5 धान्यांच्या वाट्या भरून ठेवायच्या असतात, तेच मी ठेवून घेत होते. त्यानंतर हार आणि फुलं वाहून घेतली. तर अन्नपूर्णा माता घरामध्ये बसवल्याच्या नंतर वर्षभर धान्याची कसलीच कमतरता होत नाही. आणि अन्नपूर्णा मातेचे व्रत हे करण्यासाठी थोडे कठीण आहे. अन्नपूर्णा माता ही 21 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 11 दिवस आणि 1 दिवसाची पण बसवतात. तर मी 1च दिवसाची बसवली होती. मागे 2-3 वर्षापासून मी 21 दिवसाची बसवते. पण यावर्षी झाले नाही, कारण त्याचे नियम फार कडक असतात आणि सुतक पण पडलं होतं, त्यामुळे झालं नाही माझं बसवणं. तर इथे मी अन्नपूर्णा मातेची कथा वगैरे वाचन करून घेतली आणि त्याच्यानंतर मस्त अशा अन्नपूर्णा मातेचा जो स्वयंपाक आहे तो मी करून घेत होते. यापूर्वी मी लाँग व्हिडिओ टाकला आहे. शॉर्ट व्हिडिओ तेवढा तुमच्यासोबत शेअर करायचा राहून गेला होता आणि ते करण्यासाठी मला थोडा उशीरच झाला आहे. तर इथे मग अगोदरनं मी काय केले, बासमती तांदूळ घेतले आणि ते ना तुपामध्ये लालसर भाजून घेतले. ते जर खीरमध्ये टाकले ना, खीर खूप छान होते बरं का. एकदा तशी खीर नक्की बनवून पहा. इकडे मग चणे बनवून घेतले, एकीकडे आलूची भाजी फोडणी दिली आणि नंतर मग पीठ भिजवून मी मस्त पुऱ्या लाटून घेतल्या आणि छान अशा पुऱ्या तळून घेतल्या. तर आज कन्यापूजन पण करून घेणार होते मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि अन्नपूर्णा माता घरामध्ये बसलो ना, आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही. फक्त त्यांचे नियमांचे पालन करून अन्नपूर्णा मातेचे पूजन केल्यानं तर देवी आपल्याला लवकर प्रसन्न होते. गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी अन्नपूर्णा मातेची ही पूजा कथा करत आहे घरामध्ये. तर माझ्यासोबत तर मला कधीच कसलीच कमतरता वाटली नाही. घरामध्ये सर्व चांगलंच होतं. असं आहे ना, आपण देवाचं जेवढं करू ना त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवे आले असते